सांगली जिल्हा पुन्हा एकदा रक्तरंजित घटनांनी हादरलाय। अवघ्या 24 तासात 3 निर्घृण खून झाल्याने जिल्ह्यात भीतीचं सावट पसरलं असून कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याची चर्चा सुरू झाली। पहाटेपासून रात्रीपर्यंत घडलेल्या या 3 वेगवेगळ्या हत्याकांडांनी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। कौलापूर यात्रेमध्ये धक्का लागल्याने एका युवकाचा खून करण्यात आला होता, तर कुपवाडमध्ये घरामध्ये घुसून एका युवकाचा खून करण्यात आला होता। त्याचबरोबर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कुपवाड येथील एका देशी दारूच्या दुकानात एकाचा खून केला गेलाय। जुन्या वैमनस्यातून, आर्थिक वादातून आणि अनैतिक संबंधातून हे खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र सलग घडलेल्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणा खरोखरच सतर्क आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांवर दबाव वाढला असून तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आलेत। काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून पुढील 24 तास निर्णायक ठरणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। दरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। दिवसाढवळ्या खून होत असतील तर सामान्य माणूस सुरक्षित कुठे, असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे। प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला असला तरी नागरिकांचा रोष कमी होताना दिसत नाही। सांगलीतील या तिहेरी खून प्रकरणामध्ये राज्यभरात खळबळ उडाले। येत्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। सांगली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये सकाळी 3-3:30च्या सुमारास 2 व्यक्तींमध्ये जो वाद किरकोळ कारणावरून त्यामध्ये धक्का लागून आणि शिवीगाळ एकमेकांना केल्यावरून जे भांडण झालेलं आहे, त्यामध्ये सुतार नावाच्या व्यक्तीला आरोपी यांनी दगडानं मारलेलं आहे। तेव्हा हॉस्पिटलला आम्ही जखमीला पोहोचवलं, त्यानंतर हॉस्पिटलला जखमीचा मृत्यू झालेला आहे। त्यानुसार कौलापूरच्या प्रकरणामध्ये सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इंगार नावाच्या व्यक्तीचा एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। प्राथमिक माहिती जी मिळते की त्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचं कारण असल्याची शक्यता आहे। पोलीस अधिकचा तपास करते आहे। त्यामध्ये आरोपी सांगली ग्रामीण आणि MIDCचा जो पहिला प्रकार घडलेला आहे, आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आत्ता एक आम्हाला परत खुनाची बातमी मिळालेली आहे, ज्यामध्ये माने नावाची व्यक्ती आहे, ज्याला आरोपींचा आता आम्ही शोध घेत आहोत। पण जे आमच्याकडे पुरावे आहेत त्याच्या आधारावर ते आरोपींना आम्ही शोधलेला आहे। आरोपींचा आम्ही शोधही घेत आहोत आणि लवकरच हे आरोपी आमच्या ताब्यात येतील। त्या ठिकाणी जो प्रकार दिसतोय त्याच्यातून तरी त्यांचा काही वाद असण्याची शक्यता आहे। नेमकं कारण आरोपी ताब्यात आल्यानंतर आम्हाला कळेल। असे जे प्रकार घडत आहेत त्यामध्ये मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगतो आहे, त्या ठिकाणी पोलीस तात्काळ कारवाई करत आहे आणि जी काही घटना आहेत ती त्यांच्या वैयक्तिक किंवा पर्सनल वादातून घडताना दिसत आहेत। यामध्ये कुठेतरी पूर्वीचं जुनं भांडण किंवा फार पूर्ववैमनस्य किंवा संघर्ष टोळींमधला असं काही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, परंतु वैयक्तिक जो काही प्रकार होतो आहे त्यामध्ये या घटना घडल्याचं आम्हाला दिसून येत आहे। पोलीस त्या ठिकाणी तात्काळ आरोपींना शोधून अटक पण करत आहे आणि या आरोपींना आम्ही सुटका होणार नाही, तर त्यांना कडक शिक्षा लागेल यासाठी प्रयत्नशील आहोत। धन्यवाद।